यंदा मान्सून समाधानकारक न झाल्याने नंदुरबार जिल्ह्यात शेती, पाणी आणि रोजगाराचे मोठे संकट उभे राहिले आहे। यामुळे जिल्ह्याला तातडीने दुष्काळी घोषित करून शेतकरी व नागरिकांना मदत मिळावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले। पेरणीच्या हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। अनेक ठिकाणी आधी झालेल्या पेरण्या पावसाअभावी करपल्या आहेत। जिल्ह्यातील विहिरी, बोरवेल, नाले आणि तलाव आधीच कोरडे पडले आहेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गडद झाली असून पशुधनासाठी चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे। पाण्याअभावी शेती ठप्प झाल्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला आहे। व्यवहार घटल्याने छोटे व्यापारी देखील आर्थिक संकटात सापडले आहेत असे निवेदनात म्हटले आहे। महिन्यापासून पावसाळा चालू झाला पण आजपर्यंत इथं नंदुरबारमध्ये पाऊस झालेला नाही। तर हा नंदुरबारमध्ये पाणीचं जे दुष्काळचं सावळत आलेलं आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दुष्काळ जाहीर करण्यात यावा, नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही नंदुरबार जिल्ह्यात करणार आहोत। नंदुरबार जिल्हा हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि मुख्य जनावरांना चारा बी उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी आहे पालकमंत्रीकडे। आणि नंदुरबारमध्ये जे पाणीचे आज शॉर्टेज झालेलं आहे ते पाणीच्या बी काहीतरी नियोजन प्रशासनाने करावा अशी आम्ही पालकमंत्रीकडे मागणी केलेली आहे।